आठवती का आपली गोव्याची ट्रिप काय भारी होती. सॉलिड ना. अगं त्या दिवशी मला तुझ्या हातची बिर्याणीची इतकी आठवण येत होती ना. हो ना. कधी खायला घालतेस यार. अगं कधी ये ना तू, तुझंच घर आहे. चल आज मग करायची. अगं आज ना चाललं असतं पण आज नको, 1-3 दिवसांनी ये. का ग? अगं, तुला कळत नाहीये का, मी जात नाही ग आता 3 दिवस किचन मध्ये. आठवतंय ना तुला? ओ माय गॉड, म्हणजे तुझे पिरियडच असं म्हणायचंय का तुला? हो, इतकं नको ग असं बोलू रॉ एकदम. अगं बोल ना, पिरियड चालू आहेत सरळ सरळ. आणि मला सांग, तू आता पिरियडच्या दिवसात अजूनही किचन मध्ये जात नाहीस? अगं नाही ना चालत माझ्या सासूबाईंना आणि माझ्या आईला. अगं काय त्यांचं घेतेस असं? आता आपण नवीन एज मध्ये, ह्या एज मध्ये असं काय बोलतेस तू? अगं, या वयात काय सांगायचं, आणि आमच्याकडे असंच असतं ग. अगं आता मला सांग, तुझ्या घरी कामवाली बाई येते, कुक येते कुकिंग साठी, तिलाही पिरियड्स येतात, मग ती काय तू 3 दिवस तिला बाहेर ठेवते की काय? नाही गो, खरंच हा विचारच नाही केला मी. मग आणि तुला काय वाटतं की तुझं पिरियड चालू असतात आणि तिने तुझ्यासाठी कुक केलं तर तू काय आजारी पडतेस का? तुझा फूडला काही डिफरन्स येतो का? काय नाही प्रॉब्लेम गो, ती आहे? नाही आली ना कामाला तर मग मी आजारी पडते. मग म्हणजे ती चालते पण तू नाही जाणार तिथे. कम ऑन हे प्लीज. बरोबर आहे तुझं, विचार करण्यासारखं आहे ना. मग